नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जी PYQ सिरीज सुरू केलेली, जे आपलं टार्गेट आहे, टार्गेट काय आपलं 5000 जीके. तर त्यामध्ये आपण आज 25 प्रश्न बघणार आहे, 50 ते 75 पर्यंत. जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. चला पहिलं काय बघा, लोणार सरोवरातील पाणी हे कोणत्या प्रकारचं आहे? गोड पाणी आहे, फक्त आम्लयुक्त पाणी आहे, खाऱ्या आणि क्षारयुक्त पाण्याचं मिश्रण, केवळ शुद्ध पाणी आहे. तर बघा, लोणार सरोवराचं जे पाणी आहे ते खाऱ्या पाण्याचं आहे, खारे आणि क्षारयुक्त पाण्याचं मिश्रण आहे. मग आपल्याला यावर प्रश्न विचारता की लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्ह्यात आहे. हा प्रश्न बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहित असतो, पण याला रामसर दर्जा आहे, रामसर स्थळ म्हणून याला घोषित केलेलं आहे. मग केव्हा केलेलं आहे असं विचारू शकता. मग तो प्रश्न आपण कव्हर केलाय बघा पुढे, की लोणार सरोवराचा समावेश कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराअंतर्गत रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर कधी केलं होतं? 2018 ला, 20 ला, 22 ला की 15 ला? त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? 2020 ला रामसर म्हणून याला घोषित केले लोणार सरोवराला. ठीक आहे. पुढे, विधानसभा सदस्य कालावधी किती वर्ष असतो? विधानसभेचा सदस्यांचा कालावधी 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष की 8 वर्ष? तर विधानसभा सदस्य म्हणजे जे आपण निवडून देतो त्यांना आपण काय म्हणतो रे? आमदार असं म्हणतो. त्यांचा कालावधी असतो 5 वर्ष असतो विधानसभा सदस्यांचा. पुढे बघा, मग आपल्याला विचारतील विधान परिषद सदस्यांचा. आता इथं काय म्हटले तुम्हाला? विधान परिषद म्हटले, हा लक्षात असू द्या. विधानसभा वेगळं आणि विधान परिषद वेगळं. विधान परिषद सदस्यांचा कालावधी मी मुद्दामूनच सदस्यांना हायलाइट करतोय. ठीक आहे. सदस्य या शब्दाला मुद्दामून हायलाइट करतोय. जर सदस्यांचा कालावधी विचारला तर 6 वर्ष सांगायचं. सदस्यांचा कालावधी किती सांगणार? 6 वर्ष. आणि विधान परिषद हे कसं आहे? स्थायी सभागृह आहे. विधान परिषद काय तर स्थायी सभागृह आहे, कालावधी 6 वर्ष. ओके. पुढे, विधान परिषद हे कोणत्या प्रकारचे सभागृह? बघा, आताच सांगितलं तुम्हाला, स्थायी सभागृह हे कधी बरखास्त होत नाही. जसं राज्यसभा कधी बरखास्त होत नाही, तसं विधानसभा हे कधी बरखास्त होत नाही. हे दोघं पण काय असणार तुमचे? विधान परिषद आणि राज्यसभा तर स्थायी सभागृह असणार आहे. ठीक आहे. चलो पुढे, विधान परिषदेवर राज्यपालांकडून एकूण सदस्य संख्येच्या किती प्रमाणात सदस्य नियुक्त केले जातात? एकास 3, एकास 12, एकास 6 आणि एकास 10. तर एकास 6 सदस्य नियुक्त केले जातात. पर्याय क्रमांक 3. विधान परिषद सदस्य होण्यासाठी बघा, सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी? 25 वर्ष, 30 वर्ष, 35 की 21? तर विधान परिषद सदस्य होण्यासाठी कमीत कमी 30 वर्ष पूर्ण असावी. कमीत कमी 30 वर्ष पूर्ण. भारतात एकूण किती राज्यांत विधान परिषद अस्तित्वात आहे? 5, 6, 7 आणि 9. तर आपल्या भारतामध्ये एकूण 6 राज्यांत विधान परिषद आहे. किती? तर 6 राज्यांत विधान परिषद. मग 6 राज्य कोणकोणती? कारण पेपरला प्रश्न असा येतो की खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही असा प्रश्न विचारतो. विधान परिषद नाही असा प्रश्न येतो, त्यावेळी आपल्याला माहित असावे की कोणत्या राज्यात विधान परिषद आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आहे, कर्नाटकमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. महाराष्ट्रात 78 आहे. विधान परिषद सदस्य संख्या किती? तर 78 असणार आहे सदस्यांची. सर्वाधिक जर विचारलं, सर्वाधिक कोणत्या राज्याची? तर उत्तर प्रदेश. सर्वात जास्त विधान परिषद संख्या. विधान परिषद सदस्य संख्या असं जर विचारलं तर तुम्ही काय सांगणार? उत्तर प्रदेश सांगणार. ओके. आणि महाराष्ट्रामध्ये किती? तर 78 आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र आणि तेलंगणा. पुढे, पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, अ आणि ब यापैकी नाही. तर पंचायत राज प्रणाली जी आहे ती विकेंद्रीकरण आहे. पंचायत राज प्रणाली काय? तर विकेंद्रीकरण. 2. लोकसभेत महाराष्ट्राच्या किती जागा आहे? लोकसभेमध्ये 42, 44, 46 आणि 48. तर लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या आहे 48 जागा आहे. आणि राज्यसभेच्या जर विचारलं तर रे, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या बघा, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 19 आहे. ओके. लोकसभेच्या 48 आणि राज्यसभेच्या किती? महाराष्ट्रामध्ये 19 जागा आहे. दोन्ही पण लिहून ठेवा. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं? 1947, 1951, 65 आणि 69. तर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं
1969 ला झालं होतं पहिल्या टप्प्यामध्ये. पहिला टप्पा झाला होता 1969 ला 14. त्यानंतर परत 6 बँकांचं झालं होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये. मग 6 बँकांचं कधी झालं होतं दुसऱ्या टप्प्यात? 15 एप्रिल 1980 ला. ही पण डेट महत्वाची आहे. असं विचारतील 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं होतं? तर त्यावेळेस तुमच्या लक्षात हवं की 15 एप्रिल 1980 ला झालं होतं. देशाचं वित्तीय धोरण कोण तयार करतं? वित्त आयोग, वित्त मंत्रालय, नीती आयोग आणि आरबीआय. तर देशाचं वित्तीय धोरण कोण तयार करतं? वित्त मंत्रालय तयार करतं. पर्याय क्रमांक 2. पायरोस्टिया लालजी या वृक्षाचा शोध कुठे लागला? लक्षद्वीप, अंदमान निकोबार, पुदुच्चेरी, दमण दीव. तर पायरोस्टिया लालजी या वृक्षाचा शोध लागला अंदमान निकोबार या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. यापैकी कोणते चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही म्हणलेले? जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व सी आणि जीवनसत्व के. तर कोणते चरबी विद्राव्य जीवनसत्व नाहीये? जीवनसत्व सी नाहीये. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली. तर सागरेश्वर अभयारण्य जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये स्थित आहे. सागरेश्वर अभयारण्य कुठे आहे? तर सांगली जिल्ह्यामध्ये. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांची स्टॅच्यू ऑफ युनिटी ही किती उंच आहे? 180, 181, 182 आणि 183. तर 182 मीटर उंच आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा कोणत्या राज्यात आहे रे? तर गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. कृष्णा नदीचं उगमस्थान सांगा. माथेरान, महाबळेश्वर, लोणावळा आणि चिखलदरा. तर कृष्णा नदीचं जे उगमस्थान आहे ते महाबळेश्वर, सातारा ह्या ठिकाणी होतो. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? बघा, महाबळेश्वर या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतो. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर 5. कोणकोणत्या नद्यांचा उगम होतो? कृष्णाचा उगम होतो कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री. या 5 नद्यांचा उगम हा कोणत्या ठिकाणी होतो? तर बघा, महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी होतो. महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी होतो. भारतीय संविधानाचे रद्द झालेले अनुच्छेद कलम 370 हा कोणत्या प्रदेशाशी संबंधित होता? जम्मू काश्मीर, दमण दीव, आसाम आणि मणिपूर. तर 370 कलम जो होता तो जम्मू काश्मीरशी संबंधित होता. बरं, हा कोणत्या वर्षी रद्द झाला? हा पेपरला प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, 2020, 2018, 2019 आणि 2021. तर जम्मू काश्मीरचा जो कलम आहे 370 हा केव्हा रद्द झाला? 2019 ला रद्द झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? रातआंधळेपणा अजीवनसत्वाच्या अभावी होतो. रातआंधळेपणा कोणते जीवनसत्व आहे? तर अजीवनसत्व. अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? लाला लजपत राय, मदाम कामा, लाला हरदयाळ आणि राजाराम मोहन रॉय. तर अमेरिकेत जे गदर वृत्तपत्र आहे हे लाला हरदयाळ यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे, चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना. भारतीय संविधानात कलम 352 कशा संदर्भात आहे? राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी, राष्ट्रपतींचे नियुक्तीचे अधिकार, जम्मू काश्मीरची निर्मिती. तर बघा, राष्ट्रपती असं लक्षात ठेवायचं आणि आर्थिक ठीक आहे. राष्ट्रीय, राष्ट्रपती, आर्थिक. राष्ट्रीय आणीबाणी 352, राष्ट्रपती आणीबाणी 356 आणि आर्थिक आणीबाणी 360. आपल्याला काय म्हणले? 352 काय राहील रे? राष्ट्रीय आणीबाणी. ठीक आहे. 352, 356, 360 एकाच याच्यात तिन्ही पण पाठ करून ठेवायचे. बघा, आर्थिक विचारले, आर्थिक किती सांगणार? 360 सांगायचं. आर्थिक आणीबाणी कलम 360. आणि आजच्या दिवसाचा शेवटचा प्रश्न. संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी? 20 फेब्रुवारी 1889, 23 फेब्रुवारी 1876, 12 डिसेंबर 1891, 14 नोव्हेंबर 1885. तर बघा, 23 फेब्रुवारी 1876 ला गाडगेबाबांचा जन्म झालेला आहे. जर कोणाला ऑनलाईन बॅच घ्यायची असेल तर मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. 8329603029 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. मला नक्की मेसेज करा. ऑफलाईन पण आपली नाशिकला एक आहे, नाशिक रोडला, आणि एक अशोक स्तंभ. बघा, आपल्या 2 शाखा आहे. एक आहे नाशिक रोडला, नाशिक रोड
आणि एक आहे अशोक स्तंभ, अशोक स्तंभ नाशिक. अशा आपल्या 2 शाखा आहेत. तर तुम्ही जर नाशिकचा असेल तर ऑफलाईन बॅचला येऊ शकता आणि आपली ऑनलाईन पण आहे. ऑनलाईनसाठी मला WhatsAppला मेसेज करा. ठीक आहे. नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ठीक आहे. चला आजचं लेक्चर इथेच थांबवते. लवकरच आपण नवीन लेक्चरला भेटूया. धन्यवाद.